आहे एस टी महामंडळच्या इलेक्ट्रिक बसमध्ये, जे आम्ही पहिल्यांदाच प्रवास करतो आहे. तर तुम्ही थोडंसं बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आता आम्ही सध्या बाळे क्रॉस केलेलं आहे, अर्धा तास झालेलं बरोबर, म्हणजे गाडी लेट निघाली, स्टँडलाच होती. तर आता आम्ही बाळे क्रॉस करून, म्हणजे बाळे आणि MIDCच्या मध्ये आहे, MIDC चिंचोळी. तर बघता बघता आम्ही आता पोहोचलो आहे MIDCला, जिथं सगळ्यात फेमस हॉटेल्स वगैरे आहेत तिथे. तरी आम्हाला पोचायला सकाळ होईल, म्हणजे 5 तास म्हणता 5 वाजेलच. तर मंडळी, आता बघता बघता आमचा एक फर्स्ट टोल गेलेला आहे, तो मोहोळ पासला, मोहोळचा टोल गेलेला आहे. म्हणजे अजून मोहोळ यायचं आहे, परंतु त्याच्या अगोदरच एक टोल असतो आपलं सोलापूर पुणे जात असताना. म्हणजे सोलापूर पुणे जाताना पहिला टोल म्हणजे मोहोळचा टोल. तर आता अंधार आहे, व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. हो, तर आता आम्ही पंढरपूर रोड इथे पोहोचलो, म्हणजे मोहोळच्या ब्रिजवरती पोहोचलो आहे. इथं सगळीकडे अंधारच आहे ब्रिजवरती वर असल्यामुळं, परंतु प्रवास खूप एकदम छान होतो आहे आमचा. आणि लकीली आपल्याला ही गाडी भेटली, त्याचबरोबर बॅक साईडला जागा पण भेटली, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही क्रॉस केला आहे सोलापूर पुणे प्रवासातला दुसरा टोल. संध्याकाळचे बरोबर 12:15 वाजले, 12:15. खूप छान प्रवास चालू आहे आपला. लेकरंही दोघं झोपलेले आहेत आणि आम्ही सध्या प्रवास करतो आहे. आणि मी प्रयत्न करतो आहे, मला ज्या वेळेस जागा येईल त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करतो आहे आम्ही कुठं पोचलो कुठं नाही ते. तर व्हिडिओ मी असंच कंटिन्यू करत राहीन आणि तुम्हाला अपडेट देत राहीन. आमचे व्हिडिओ पाहत राहा. आता टेंभुर्णी बसताना किती पोचलो आम्ही. तिथून आता रिव्हर्स घेऊन आता आपली निघती पुणे. तर हे जो आहे टेंभुर्णी बसस्थानक. तर टेंभुर्णी बसस्थानकावरून ती गाडी सुटली पुण्याकडे. रात्रीचे 12:30 वाजले. सगळे दुकानं वगैरे तुम्ही बघू शकता, सगळं बंद आहे. आणि उद्या सकाळी जर बाजारपेठ चालू झालं तर किती भरलेलं असतं पूर्ण. इतर वेळेस आम्ही कारने जायचो, पण आता आम्ही कार मोस्टली गावाकडेच ठेवतो. त्याच्यामुळं आम्ही आता ST महामंडळच्या गाडीने प्रवास करतो आहे आणि खूप छान आणि सुखद प्रवास आहे. एखाद्या वेळेस कधीतरी त्रास होतोच, कारण की शेवटी कसं गर्दी असते, कधी रिझर्वेशन भेटत नाही, कधी रिझर्वेशन नसतानाही बाय चान्स आपल्याला सीट भेटते, ते वेळेनुसार असतं. आता आम्ही निघताना पण प्लॅन केला होता की लक्झरीज जावं, पण फॅमिली म्हणलं तर मला लक्झरी थोडंसं योग्य वाटत नव्हतं आणि त्यात ओळखी पण नसतात. आणि आजचाही लक चांगला असं की आपल्याला इलेक्ट्रिक बस विथ AC आणि 2x2 सीट अशी गाडी भेटली. आणि त्याचबरोबर सीट पण कम्फर्टेबल आहे, रिक्लाईन करू शकतो आपण. तर आता पुढचा स्टॉप असेल आपला इंदापूरचा. तर आता तो इंदापूरला मला वाटतं त्याला 1 तास लागेल. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि मोस्टली आता काल परवाही मी भरपूर काही असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि त्याचबरोबर व्हिडिओ चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केला
आता जस्ट पाहिलो आहे तर ते सगळे आठवणीतले आहेत. जेव्हा मी कारने प्रवास करायचो, कुठे थांबायचो, कुठे चहा प्यायचो, ते सगळं मी आता ती सगळी वेळ आठवण येत होती. तर इंदापूरचं मेन चौक, तर आता पुढे गेल्यानंतर एक बेकरी आहे. त्या बेकरीत जाऊन आम्ही केक किंवा फरसाण वगैरे घ्यायचो. त्याचबरोबर सोनाई ताक पण आम्ही तिथून घेत होतो. ज्याच्यावेळेस आम्ही कारने प्रवास करायचो त्यावेळेस खूप आनंदाचे क्षण असायचे. त्यावेळेस खूप मज्जा पण करायचो आम्ही कारमध्ये जाताना. तर हे बघू शकता श्रीरामगिरी, हे आहे इंदापूरचा मध्यवर्ती बस स्टॉप. जेव्हा मी कारने यायचो ना, इथंच इंदापूरमध्ये मागच्या जून महिन्यामध्ये सारंगीसाठी आम्ही इथूनच नोटबुक, शार्पनर वगैरे घेतलं होतं. बिकॉज आम्ही रात्रीचाच प्रवास करायचो आणि नेमकं सोमवार होता नेक्स्ट डे आणि टीचरने काहीतरी स्टेशनरी सांगितले होते. असं काही तर स्कूलला जायचं होतं. मग म्हटलं की आपण इथूनच खरेदी करू घ्या सगळे स्टेशनरी, नोटबुक्स वगैरे जे असतील ते. तर आता आम्ही पोचलो आहे हडपसरमध्ये. बसला थांबायचं इथं. मानवाडी, पाती मानवाडी.